श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला अजिबात विसरू नका. शनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच शनिदेवाचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. शनी अमावास्येच्या दिवशी गंगा किंवा यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. म्हणूनच जर शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा भरभरून आशीर्वाद देत असतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला शनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळी करता पाणी हे काढायचं. आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली
होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यास मदत ही मिळत असते. तसेच आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला मानसिक त्रासापासून तसेच शारीरिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, दोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं. कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. तसेच चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान करताना आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु. हा स्नान मंत्र आहे. याचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.